नाही देत जावे. माझ्याकडे काय ठेवत नाही दिगीकर साहेब, आपल्याकडे काय ठेवत नाही दिगीला इथं सांगा म्हणतात. अधिष्ठान केलेलं असं म्हणतात. ती उचलायची आपल्याला काय माहिती साहेब, माझा विरोध झाला पाहिजे उचलली. तुला बघायचं शेवटला देवाचीच मेहरबानी झाली म्हणून ती देवा करू ना. देवाची कृपा नाही तुमचा कधी मोठला असता मार खाण्यापेक्षा देवा. तुम्ही प्रसन्न सावधान कसे वागताय यावर ही सगळी गोष्ट. आम्ही जे चॅलेंज करत असतो नितीन नोट इथं फक्त उडून दाखवा, शक्य नाही. त्या खोलीत करून त्या खोलीत जा, आपण कुठे म्हणते झाडं उडाली काय उडाली काय नाही, या सगळ्या गोष्टी सगळ्या भावनिक आहेत, कल्पना आहे. या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत. तुमची श्रद्धा जरूर असायला पाहिजे. श्रद्धा आपल्या आई वडिलांवर असायला पाहिजे. श्रद्धा तुमची देवावर श्रद्धा असायला पाहिजे. देव म्हणजे सत्पुरुष, त्या सत्पुरुषावर श्रद्धा असायला पाहिजे. तू म्हणते देवा मला पाव, देव कधी पावणार नाही. देवाला म्हणते देवा मला पास कर, देव काय बोलून आनंदात अभ्यास त्याशिवाय पास होणार. या सगळ्या गोष्टी भावनिक आहेत. या शिबिरात वेळ दिला 2 मिनिटं जरा थांबा आता. हॅलो ताई 2 मिनिटं थांबा, आता आपण बंद करणार आहोत. तर आपण वेळ दिला आणि समजून घेतला विशेषतः हा विषय. आणि हा विषय आपल्या गावातच नाही तर प्रत्येक गावामध्ये विविध अँगलने हा विषय पोहोचायला पाहिजे. जेणेकरून आता बघा या मुंबईला राहतात, काही गोष्टी त्यांना या ठिकाणी नाही वाटल्या. प्रत्येक गोष्ट त्यांना कळली त्यांच्या मुलांना समजणार आहे. प्रत्येक मुलं मला आपण शहाणी करत सोडूया आणि आपला समाज हा अंधश्रद्धा मुक्त राहील कसा याचा प्रयत्न करूया. तालुका शाखेने या ठिकाणी छान असं शिबिर राबवलं. त्या तालुका शाखेला आपण छानपैकी सहकार्य केलं. असंच सहकार्य तुमच्या तालुका शाखेला सदैव राहू द्या. आणि धम्म कार्य गतिमान करण्यासाठी उद्या होत असणाऱ्या 20 मार्चला 14 पेल्यावरती तुम्ही सर्वांनी हजर राहा. खूप ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी असतो. येता की नाही 20 मार्चला? वेळेत मात्र यायचं सर्वांनी. त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांच्या परिवाराच्या जवळ जात असतो. तुम्ही सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहा. मला घराघरात कॅलेंडर पोहोचलं की नाही तुम्हाला? खूप अमूल्य माहिती आहे. ही सगळी माहिती आपण जमा करतो, त्यातूनच तुम्हाला पुढे जात असतो. किंवा ते प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर कसे आपल्या भिंतीवर लागलंच पाहिजे. काल निर्णय लागण्यापेक्षा धम्मयान लागलं पाहिजे. काल निर्णय लागण्यापेक्षा घरात धम्मयान लागलं पाहिजे. त्या धम्मात रोज एक पैलू बाबासाहेबांचा काय आहे ना, त्या कॅलेंडर रोज आपल्या घरात उठायचं, फक्त 1 दिवस वाचायचं. 5 मिनिटं 2 तो मुली आहे ते वाचायच्या. नाही नुसती तारीख बघायची नाही. महालक्ष्मीचा दिवस कधी आहे त्याच्यात ते काय नाही आहे. सगळा इतिहास त्याच्यात धर्माचा इतिहास आपण नक्कीच सहकार्य करा. बोलावलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझा विषय संपवतो. पुढचा माईक आदरणीय अध्यक्ष साहेबांचा असते. जय हिंद. आणि श्रद्धा कशावर ठेवायला पाहिजे हे आपल्याला या प्रयोगातून आम्हाला सगळ्यांना संबोधित केलं. त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा तालुका श्रीवर्धन, त्याचप्रमाणे कार्य ग्रामस्थ बुद्ध भूषण सेवा संघ स्थानिक व मुंबई या मंडळातर्फे तुमचं हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर दिघीवरून खास करून आपल्या या शिबिरासाठी उपस्थित असलेले सुदर्शन जाधव आणि विश्वजित मोरे यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि आपण सर्वांनी इतका वेळ अमूल्य वेळ आपला या शिबिरासाठी दिलात आणि हे सगळं प्रयोग आणि अंधश्रद्धातून मुक्त होण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल उपस्थितांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि पुढील जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मांडलेकर साहेब यांना विनंती करीन की तुम्ही 2 शब्द शुभेच्छा बोलायचे आहेत आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करायचा आहे. जय भीम. पुनश्च सर्वांना जय भीम. अतिशय रंगतदार कार्यक्रम आणि ज्या पद्धतीने हा कार्यक्रम पेश केला गेला त्याला तर तोडच नाही. मी जाधव साहेबांना एवढं सांगू इच्छितो की एखादा जादूगर तुमच्या अंगात आहे की काय, भरतपेक्षा जादूगर तुमच्या अंगात आहे असं मला वाटतं. आणि विशेष म्हणजे आमच्या गावची जी लहान मुलं आहेत जी 8वी 9वीला आहेत किंवा ग्रॅज्युएशनला आहेत, मी हे सांगतो तुम्हाला कारण मी जेव्हा त्यांच्या वयाचा होतो 7वी 8वीला तेव्हा हे असे प्रयोग आम्ही पाहिलेले होते.
त्याच्यामुळे आमच्या मनातली अंधश्रद्धा ही निघून गेली. त्याच्याशिवाय नरेंद्र दाभोळकर यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्याबरोबर मी अटॅच होतो, म्हणजे त्याच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्यांच्या बरोबर. आणि त्यांनी त्यावेळेला म्हणजे मी किती जवळजवळ 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. त्यावेळेला त्यांनी एक आव्हान केलेलं की भूत दाखवा आणि 1 लाख रुपये कमवा. मला वाटतं त्या गोष्टीला आता 30 वर्ष झाली, म्हणजे मी 25 वर्षापूर्वी अटॅच झालो त्यांना. 30 वर्ष झाली तरी अजून ते 1 लाख रुपये कोणी घेऊन गेलेलं नाहीये. ते आव्हान पूर्ण भारतात पूर्ण जगात होतं, ते आव्हान अजून कोणी स्वीकारलं नाहीये. तर 1 लाखाची रक्कम वाढली पण भूत कोणी अजून दाखवलेलं नाही. तेव्हा प्रत्येकाने लक्षात घ्या की आपला विज्ञाननिष्ठ धर्म आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा आता जे संतोष साहेबांनी जे करून दाखवलेलं आहे, भानामतीचे प्रकार वगैरे सगळं आपल्या बुद्धीला पटताच कामा नाही. चौकस बुद्धी आपली असली पाहिजे. आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फरक मी संतोष साहेबांनी सांगितला सुरुवातीला थिएटरच्या मार्फत. एक छोटीशी गोष्ट सांगतो. श्रद्धा आणि मला फायदा होईल. विश्वास आणि अंधविश्वासातला फरक. आम्ही फिजिक्स मध्ये एक रिलेटिव्हिटी म्हणून एक सब्जेक्ट असायचा आईन्स्टाईनचा. त्याच्यामध्ये E=mc² हे जगविख्यात इक्वेशन आहे. तर ती मोठी थेअरी जी आहे त्या थेअरीची सुरुवात पॉस्टुलेट्स पासून होते, म्हणजे गृहीतापासून होते, म्हणजे अंदाज या गोष्टीपासून सुरुवात होते, म्हणजे विश्वासापासून सुरुवात होते. विज्ञानाचा बेस देखील विश्वास आहे. फक्त फरक एवढाच आहे की ती गृहीतक जी पॉस्टुलेट जे आहे ते आपल्याला सतत प्रूव्ह करायचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण सगळे डोळस आहोत, पण समजा म्हणजे एकदम काळोख झाला, अंधार झाला, आपण एका जागेवर बसलेलो आहोत आणि आपल्याला चालायचं आहे. आपण उठून उभे राहणार, बरोबर? आणि पहिल्यांदा आपण आपली क्रियाक्शन काय करणार? आपण आधी पायाने जमीन चाचपतो की ही जमीन सॉलिड आहे की नाही, ही जमीन चिखलाची आहे की नाही. आणि मग जर ती जमीन सॉलिड आहे असं आपल्याला कळतं त्यावेळेला आपण दुसरं पाऊल टाकतो. आता आपल्याला दिसत नसतं पण आपण अंदाज बांधलेला असतो. आणि म्हणून विश्वास काय महत्वाचा आहे की आपण मनामध्ये विश्वास निर्माण केला की मला आता उठायचं आहे, मला चालायचं आहे, आणि मला कितीही काळ असला तरी मला माझा पुढचा क्रिया आहे, पुढची क्रिया करायची आहे. म्हणून विश्वास हा महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. पण त्या विश्वासाचा अंधविश्वास व्हायला वेळ लागत नाही, कारण त्याच्यामध्ये अत्यंत 3 लाईन आहे. माणूस सेकंदाला जवळजवळ 60 ते 70 विचार करत असतो. म्हणजे अंधश्रद्धेचं मूळ माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. सायकोलॉजी मध्ये असं सांगितलं जातं की माणूस जेवढा पॉझिटिव्ह विचार करतो तेवढाच निगेटिव्ह विचार करत असतो. म्हणजे माणसाचे विचार ही दुधारी शस्त्र आहे, ते दोन्ही साईडला शस्त्र आहे, ते धार तरी दोन्ही साईडला आहे. तर प्रत्येकाने लक्षात घ्या की आपण जेव्हा जेव्हा विचार करतो तर त्या विचाराचं मूल्यमापन आपण करायला पाहिजे. ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ते विश्वासाचं आहे की अंधविश्वासाचं आहे. आणि हे जर प्रत्येकाने मूल्यमापन केलं तर मला वाटतं आपण सगळ्या अंधश्रद्धेच्या जाळ्यातून बाहेर पडू. आणि संतोषजी जाधव यांनी जे सांगितलंय की आपण विज्ञानाच्या मार्गाला लागू आणि थोडक्यात आपण बौद्ध धर्माच्या मार्गाला लागू आणि अख्खा भारत, अख्खं जग बौद्धमय केल्याशिवाय आपण राहणार. इथे मी जाधव साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि साखरे साहेबांचे आभार मानतो. भारतीय बौद्ध महासभा श्रीवर्धन तालुका यांचे मनपूर्वक आभार मानतो. दिल्लीहून आलेले पाहुणे सुदर्शन जाधव यांचे आभार मानतो आणि उपस्थित सर्वांचे आभार मानतो की हा कार्यक्रम आपण पाहिला, त्याचा आनंद घेतला. पण नुसता पाहून आनंद घेऊन विहाराच्या बाहेर जाऊन विसरू नका. मन घट्ट करा, मन स्ट्रॉंग करा, विचार स्ट्रॉंग करा की आता मी ह्याच्यामध्ये पडणार नाही. बघा आमच्या हाताला, साहेबांच्या पण हाताला बघा, कुठलीही अंगठी नाही, कुठला धागा नाही, कुठलाही दोरा नाही. याच्यावरून समजून घ्या जर तुम्ही याच्यापासून बाहेर पडलात तरच आपली प्रगती शक्य आहे, अन्यथा परत आपल्याला महारकीची महार करावी लागेल. एवढं बोलून ती माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पोरग वकील सुन डॉक्टर, पोरगी झाली कलेक्टर. पोरग वकील सुन डॉक्टर,
पोरगी झाली कलेक्टर रमा सावित्री मुळ मला आज बाई मिळालं सुख सार रमा सावित्री मुळ मला आज बाई मिळालं सुख सार कशाला ठेवू मी देवारा घरी रमा सावित्रीची पुण्याई खरी कशाला ठेवू मी देवारा घरी रमा सावित्रीची पुण्याई खरी कशाला करू मी देवाची वारी कशाला करू मी देवाची वारी ज्योतिबान भीमराव देवाहून भारी गेलं गळ्यातलं मडक आला सोन्याचा हार गेलं गळ्यातलं मडक आला सोन्याचा हार रमा सावित्री मुळ मला आज बाई मिळालं सुख सार रमा सावित्री मुळ मला आज बाई मिळालं सुख सार